नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा. तर बघूया आजची विशेष बातमी. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यामध्ये महिला वर्ग मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दर गुरुवारी देवी लक्ष्मीची आराधना करतात. त्याचबरोबर गुरुवार म्हटलं की प्रत्येक गुरुभक्त आपापल्या सद्गुरूच्या भक्तीत लीन होऊन या दिवशी गुरूंची मनोभावे आराधना करीत असतात. अशाच भक्तिभावाने प्रेरित होऊन मेटे कॉलनी येथील प्रतिष्ठित नागरिक शैलेंद्र उर्फ बैजू मेटे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सौ स्वातीताई मेटे यांनी या 2024 या नूतन वर्षात सर्वांचेच कल्याण हो या भावनेतून गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी आपल्या स्वगृही श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्याचे योजिले. श्री गजानन महाराजांच्या या सामूहिक पारायणाला व्यासपीठ वाचक म्हणून अमरावती येथील गजानन भक्त सौ संध्याताई सुहास देशपांडे यांनी सेवा दिली. सामूहिक पारायणाच्या या कार्यक्रमामध्ये 100हून अधिक स्त्रियांनी विजय ग्रंथाचे वाचन केले. तसेच यावेळी सावित्रीबाई फुले यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली. सामूहिक पारायणाच्या व सावित्रीबाई फुले यांची जयंतीच्या कार्यक्रमासाठी सौ स्वातीताई मेटे यांच्यासह जगदीश लोडम, निलेश कापसे आणि गजू सालपे यांनी अथक परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्राचे बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती येथून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर. आज गुरुवार आहे, मार्गशीर्षातला शेवटला. स्वातीताई मेटेंनी मला पारायणाकरता इथे बोलवलं आणि हा दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायण सोहळा 21 अध्यायांचा आज इथे संपन्न होतो आहे. त्या